असंवैधानिक निर्णय घेतला त्या निषेधार्थ त्या देशभरातील दलित संघटनांनी बंद पुकारला। त्या बंदला पाठिंबा देखील बारामती येथील सर्वच मागासवर्गीय समाजाने जाहीर करून जी बारामती आज बंद ठेवली। त्या बारामती बंदमध्ये जे व्यापारपेठनी सर्व व्यापाऱ्यांनी त्यांनी स्वयं बारामती बंद ठेवून त्या भारत बंदला सुप्रीम कोर्टाच्या असंवैधानिक निर्णयाला पाठिंबा दिल्याबद्दल सर्व समाज बांधवाच्या वतीने त्यांचे प्रथम आभार मानतो। मी जास्त वेळ काय बोलणार नाही, जास्त ऊन झाल्यामुळं बरेच लोक इथून निघून जायला लागलेले आहेत, पण अजून एक अर्धा तास थांबलं तर आपलं काय बिघडणार नाही। आता हे लढा तुमच्या माझ्या लेकरासाठी आहे। आज आपण लढलो नाही तर पुढचा पिढी आपल्याला माफ करणार नाही, याची देखील भान आपल्याला असणं गरजेचं आहे। हा लढा उभारत असताना सर्व चित्र असणाऱ्या सर्वांनीच विशेष असे सहकार्य केलेले आहे। मी काही युवक कार्यकर्ते त्यांना बोललेला वेळ मिळाला नाही, त्यांची मी सर्वांच्या वतीने माफी मागतो। कारण वेळेअभावी काय जास्त वेळ बसलेले आहेत, त्यांनाही घरी जायचं आहे, पण हा बंद 2 वाजेपर्यंत आहे, आता 1:30 वाजलेले अजून अर्धा तास बारामती बंद आहे। एक माझ्यानंतर मी जास्त वेळ काळरामला देणार आहे, सविस्तर आपल्या समोर या घटनेचा घटनाक्रम सांगतील। 1 ऑगस्ट 2024 रोजी सुप्रीम कोर्टाने जे सुप्रीम कोर्टाचे सरन्यायाधीश आहे धनंजय चंद्रचूड यांच्या नेतृत्वाखाली 7 न्यायाधीशांच्या खंडपीठाने 6-1 असा बहुमताने निकाल देऊन मूळ आरक्षणाला ज्याचा दूरगामी परिणाम भोगायला लागणार आहे असा असंवैधानिक निर्णय दिल्यामुळे अनुसूचित जाती अनुसूचित जमातीचे घटनापीठामध्ये ज्या न्यायाधीशांनी जो निर्णय दिला त्या न्यायाधीशांमध्ये 7 न्यायाधीशांमध्ये न्यायाधीश भूषण गवई, न्यायाधीश विक्रमनाथ, न्यायाधीश बेला त्रिवेदी, न्यायाधीश पंकज मित्तल, न्यायाधीश मनोज मिश्रा, न्यायाधीश शशिचंद्र मित्रा यांचा समावेश होता। यापैकी एक दलित मागासवर्ग सोडला तर 6 न्यायाधीश हे कोण होते अण्णावानं तुमच्या माझ्या लक्षात आलं, मी पुढचं काही सांगणार नाही। क्रिमिनल लागू करण्याच्या संदर्भात सुप्रीम कोर्टात कुणी याचिका दाखल केली नव्हती। दिल्ली हरियाणा सरकारच्या विरोधात दिल्ली येथील उच्च न्यायालयाने 2010 साली एक निकाल दिला होता। त्या निकालाला आव्हान देण्यासाठी 23 याचिका सरन्यायाधीश चंद्रचूड यांच्या खंडपीठापुढे त्या 23 याचिकांची सुनावणी चालू होती। न्यायाधीशांनी वेगवेगळे मत नोंदवले। 23 याचिकेमध्ये कुठेही क्रिमिनल अनुसूचित जातीवरती लागू करा असं कुठेही उल्लेख नसताना या खंडपीठाने असंवैधानिक निर्णय घेऊन तुमच्या आमच्यावर जो क्रिमिनल लादलेला आहे तो नक्कीच भारतीय राज्यघटनेची पायमल्ली करण्याचा निर्णय या न्यायाधीशांनी घेतलेला आहे। त्यामध्ये अनेक न्यायाधीशांचे वेगळे मत आहे। त्यामधील एका न्यायाधीशांचं असं म्हणणं होतं, त्या न्यायाधीशांचं नाव आहे बेला त्रिवेदी यांनी 85 पानाच्या निकालपत्रात म्हटले आहे भारतीय राज्यघटनेचे कलम 341 अन्वयी अधिसूचित केलेल्या अनुसूचित जातींच्या यादीमध्ये राज्य सरकारला छेडाछेड करण्याचा अधिकार नाही। त्यांचा जज काय सांगतोय की जे भारतीय संविधानामध्ये दलित समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे त्यामध्ये छेडाछेड करण्याचा अधिकार हा सुप्रीम कोर्टाला नाही। हे कोण सांगते? त्याच खंडपीठातील एक न्यायाधीश, त्यांचं नाव बेला त्रिवेदी। आणि त्यानंतर हे निर्णय देत असताना न्यायमूर्ती बेला त्रिवेदींचं म्हणणं होतं की आपण सुप्रीम कोर्टाच्या खंडपीठाने संविधान विरुद्ध बहुमताच्या जोरावर एसटीचे आर्थिकदृष्ट्या संपवण्याचं काम सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांच्या घटनापीठाने व खंडपीठाने केलेलं आहे। सुप्रीम कोर्टाने 2004 साली एक निकाल दिला होता, ते अनुसूचित जाती जमाती हे एक संघ गट आहेत, त्यामुळे राज्यांना त्यांचे उपवर्ग करता येणार नाही। 2004 साली सुप्रीम कोर्ट काय म्हणतंय की अनुसूचित जाती हे एक गट आहे, त्यांचा आपल्याला वर्गीकरण करता येणार नाही। त्यांचा देखील निर्णय सुप्रीम कोर्टाने रद्द केला। हे निर्णय रद्द करत असताना तुम्हाला आम्हाला जे आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर मिळालं होतं, त्यामुळे नक्कीच आपल्या समाजाचं पुढच्या पिढीचं नुकसान होणार आहे। तसं पाहिलं तर एसटी आरक्षणात वर्ग उपवर्गी करताना सुप्रीम कोर्टाने होकार दिलेला असून त्याची अंमलबजावणी करण्यासाठी राज्याला अधिकार दिलेले आहेत। आणि इथं बसताना मी आवर्जून सांगतो की यात जास्तीत जास्त भारतीय जनता पक्षाची राज्यांमध्ये सत्ता आहे,
तर त्या राज्याच्या सत्तेमधून बीजेपीचा एकही मुख्यमंत्री पुढे आला नाही की त्यांनी अंमलबजावणी करायला सांगितलं नाही. आवर्जून सांगतो की काँग्रेस किती जातीवादी आहे. काँग्रेसचे कर्नाटकच्या आपल्या शेजारच्या कर्नाटक राज्यामध्ये त्या राज्याचे मुख्यमंत्री आहेत ते सिद्धरामय्या मुख्यमंत्री आहेत. सकाळी 1 तारखेला सुप्रीम कोर्टाने निर्णय दिल्यानंतर ह्यांनी संध्याकाळी तिथं जातीवादी काँग्रेसच्या सरकारने अंमलबजावणी करायला लावली. दुसरं आपल्या शेजारचं राज्य तेलंगणा, तिथले मुख्यमंत्री आहेत जयवंत रेड्डी, हे काँग्रेसचेच आहेत. त्यांनी देखील म्हणले हा निर्णय सुप्रीम कोर्टाचे आम्ही निर्णयाचं स्वागत करतो आणि त्यांनी देखील त्यांच्या राज्य सरकारला हे अंमलबजावणी करण्याचे आदेश दिलेले आहेत. यावरून आपल्याला लक्षात येतं की काँग्रेस किती जातीवादी आहे. बीजेपी बी जातीवादी आहे, काँग्रेस बी जातीवादी आहे. कोण नाकाशे करत नाही. दोघांना आपण नको आहे. आपल्या लोकांची प्रगती नको आहे. त्यांना भारतीय संविधानात जे तुम्हाला आम्हाला अधिकार दिले ते संपवायचे. सत्य काँग्रेस किंवा बीजेपीची ती आपण खोटा प्रचार केला की भारतीय संविधान मुस्लिम समाजाला भारतीय संविधान बदलून मुस्लिम समाजाला पाकिस्तानात हाकलून देणार आहे. आपण चिडून उठलो. खरं आहे खोटं आहे काय बघितलं नाही. पण देशात 61 खासदार आपण बीजेपीचे पाडले, महाराष्ट्रात 31 आपण पाडले. का पाडले की संविधान बदलणार आहे. मग संविधानाच्या खोटा प्रचार करून जे निवडून आलेले लोक ज्यावेळेस संसद भवन मध्ये शपथ घेत असताना हातात संविधान घेऊन जात होते, शपथ घेताना संविधान दाखवत होते, सगळे दाखवत होते. मग इथले खासदार असतील किंवा राहुल गांधी असतील त्यांचे तर 100 खासदार आले, सगळे खासदारांच्या हातात संविधान होतं. ज्या दिवशी सुप्रीम कोर्टाने निकाल दिला त्यावेळेस ह्या लोकसभेचे विरोधी पक्ष नेते राहुल गांधी व त्यांना सहकार्य करणारे आपले इथले खासदार सगळेच खासदार मूग गिळून संसदेत गप होते. का गप होते? हे बी मनोवादित आहेत, ते बी मनोवादित आहेत. त्यांना आपल्याला आरक्षणच द्यायचं नाही आणि जे बाबासाहेबांनी दिलेलं आरक्षण आहे ते आपल्याला संपवायचं आहे. त्यामुळे दोन्हीचा मी जाहीर असा निषेध करतो की तुमच्या आमच्यासाठी लढणारे असते तर राहुल गांधींनी आज बंदमध्ये सहभागी होऊन विरोधी पक्ष नेते ते लोकसभेचे त्यांनी जाहीर असा निषेध करायचा त्यांनी केलेला आहे. हे पाहिलं तर तुमचा आमचा कळवळा ज्यांना आला ते दलितांनाच आला. उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्री बहन मायावती यांनी बंदला हाक दिली, त्याला चंद्रशेखर आझाद यांनी पाठिंबा दिला की भारतीय जनता पार्टीच्या सरकारमध्ये जे सामील असलेले चिराग पासवान असतील ते केंद्रीय मंत्री असून देखील त्यांनी हे आरक्षण चुकीचं आहे, आमच्या समाजावर अन्याय करणार आहे, त्यांनी देखील बंदला पाठी देऊन त्या सुप्रीम कोर्टाचा विरोध नोंदवला. त्यानंतर रामदासजी आठवले यांनी त्यांचं मत जर आहे की अबकडाला माझा पाठिंबा आहे पण क्रिमिनलला नाही. ठीक आहे, अबकडाला तुमचा आमचा पाठिंबा आहे, आमचा बी पाठिंबा आहे वर्गीकरण करा, काहीच अडचण नाही. पण क्रिमिनलची अट कशासाठी? आमच्या 18 विश्वाचं दारिद्र्य ज्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या माध्यमातून घालवलं ते संपवण्याचा अधिकार सुप्रीम कोर्टाला नाही. सुप्रीम कोर्टाला कुठलेही अधिकार नसताना ते असं कुठलीही सुनावणी त्यांच्या पुढे चालू नसताना असा निर्णय कशासाठी घेतला? यातून त्यांची मनोवादी वृत्ती दिसून येत आहे. त्याचा निषेध मी आपल्या सर्वांच्या वतीने करतो. तसं पाहिलं तर अनेक गोष्टी सांगू शकतो पण इथं बराच वेळ झाल्यामुळे मी माझ्या 1 मिनिटात भाषण संपणार आहे. सोप्या शब्दात तुम्हाला सांगणार आहे की क्रिमिनल लागू झाल्यानंतर कुणाकुणाचं नुकसान होणार आहे. आपल्या बहिणीला किंवा इथं बसणाऱ्या बंधूंना माहित नसेल क्रिमिनल म्हणजे ह्याची त्यांच्या 8 लाखाच्या पुढे ज्यांना उत्पन्न आहे, ज्यांचं 8 लाखाच्या वरती उत्पन्न येतंय त्यामध्ये सगळेच येतात. म्हणजे सरकारी नोकरीला असो, वकील असो, PSI असो किंवा IPS अधिकारी असो, असं ही डोक्यातनं पहिल्यांदा काढून टाका. 8 लाखापेक्षा आर्थिक उत्पन्न असणारे कुटुंब, आता बऱ्यापैकी लोकांची आपली परिस्थिती सुधारलेली आहे, काही लोकांना आहे देखील. दुसरं गट अ आणि गट ब सेवेमधील उच्च पदावरती काम करणाऱ्या अधिकाऱ्यांची मुलं. तिसरं जे चांगले उत्पन्न मिळवणारे डॉक्टर, इंजिनियर, वकील यांच्यासारख्या व्यावसायिकांची मुलं. आणि शेतीमध्ये वार्षिक उत्पन्न 8 लाखाच्या पुढे ज्यांना उत्पन्न आहे त्यांना देखील ह्या क्रिमिनलची अट लागू होणार आहे. आणि अधिकार तसं पाहिलं ते अधिकार केंद्राला द्यायला पाहिजे. केंद्राला सांगायचं होतं की तुम्ही अंमलबजावणी करा. पण या सुप्रीम कोर्टाच्या सरन्यायाधीशांनी जो असंविधानिक निर्णय देऊन त्याची अंमलबजावणी करण्याचे अधिकार राज्य शासनाला देऊन टाकले. आता राज्य शासनाला अधिकार दिल्यानंतर राज्य शासनाला माहित आहे की तुमची आमची जाती बंडखोर आहे, आपण अन्याय सहन करत नाही. सगळ्यात पहिल्यांदा या निकालाच्या विरोधात मला काळाराम भेटले, म्हणले 2 तारखेला असा निकाल दिलाय. तर काही निकाल बघितला त्यामुळे मला काहीच कळलं नाही. पण म्हणलं काळाराम तुझं सुरुवात करत असेल आणि समाजाचं यात नुकसान होतच असेल तर मी तुझ्या बरोबर आहे. तसं बघितलं तर काळारामचं माझं कसं सगळ्याला माहित आहे. आम्ही दोघं राजकारणात एकमेकाला कुठं सोडत नाही, तो मला सोडत नाही किंवा मी त्याला सोडत नाही. पण समाज हितासाठी दोघंही 2 पावलं एकत्र येऊन नंतर गौतम शिंदे यांना सांगितलं की मीटिंग कॉल करा आणि सगळी जागृती करण्याचं काम त्यावेळेस झालं. त्यावेळेस समाज एकत्र येऊन सगळ्या समाजाने या सुप्रीम कोर्टाच्या निर्णयाला
जो आपल्याला विरोध करायचा आहे त्यासाठी सर्वांनीच रस्ता येऊन बंद, त्यामुळे मी समाज बांधवांचे देखील मनापासून आभार मानतो. आणि या पहिलाच एक गैरसमज यांनी काढलेला पाहिजे सर्व जातींनी. तसं पाहिलं या बारामती शहराचं उदाहरण द्यायचं झालं तर बौद्ध समाज हा संख्येने मोठा आहे, त्यानंतर मातंग समाज आहे, चर्मकार समाज आहे, खाटीक समाज आहे, होलार समाज आहे, अजून इतर समाज आहे. सगळ्यात पहिल्यांदा आरक्षणाचा कुणाला क्रिमिनल लागू केलं तर सगळ्यात जास्त नुकसान होणार असेल तर माझ्या खाटक समाजाचं होणार आहे. त्यांची परिस्थिती ते सजन आहेत. 8 लाखाच्या त्यांचं एका दुसरं सडलं तर त्यांचा समाज सगळा संपतो. आपला तर नंतर नंबर आहे, मातंग समाजाचा बी नंतर नंबर आहे, होलार समाजाचा बी नंतर आहे. सगळ्यात या क्रिमिनल लागू केल्यानंतर सगळे अधिकार पहिले जाणार आहेत ते खाटीक समाज जाणार आहे. आणि आपल्यातले पहिले सगळ्यांचे मतभेद विसरले पाहिजे. सगळं समाजाने एकत्र येऊन काम हे केलं पाहिजे. हे काम तुमचं आमचं नसून हे बाबासाहेब समाजात चळवळीचं काम आहे. चळवळ पुढे तुम्हाला आम्हाला नाही द्यायची. तुम्ही एक साधंच तुम्हाला सांगतो, एक विचार करा, तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आम्हाला बौद्ध धर्म स्वीकारला नसताना आम्हाला जर बौद्ध धर्मात सामील केलं नसतं तर आज तुमच्यासाठी कोणी लढाई कोणी नसतं. बाबासाहेबांनी ख्रिश्चन धर्म स्वीकारला असता, मुस्लिमचा शीख स्वीकारला असता तर आमचा समाज तिकडे गेला असता. तुमच्यासाठी रस्ता येणारं कोण होतं? बाबासाहेबांना माहित आहे की माझा जो शेड्यूल कास्टचा समाज आहे तो अशिक्षित असून दैववादी आहे आणि हा संघर्ष करणारा नसून थोडासा वैचारिक देवदेवतांच्या गुलामगिरीकडे झुकणार आहे. त्याच्यामुळे बाबासाहेबांनी तुमचा विचार करलाय की जागृत आहे आणि त्यांच्या न्याय हक्कासाठी माझा समाज लढणार आहे आणि आपण सगळं लढतोय. त्यामुळं सगळ्यांनी येणाऱ्या काळामध्ये जागृत राहण्याची गरज आहे. सगळ्याला वाटेल मोर्चा